अरे अण्णा काय नाण्या काय करतो? काय नाही बा बसलो इथं रस प्यायला आलाय. हा तंबाखू म्हणतोय. मग काय करतो आता दुसरं कोण जोडदार नव्हतं तंबाखू लय वाईट, लय वाईट लय वाईट. मग काय करायचं ते टाकून दे, टाकून देऊ टाकून दे. बरं बरं तू म्हणते तू देतो टाकून हा, आता काय चाललंय इकडे दे, इकडे दे. अरे तू काय करतो तू मी देतो की टाकून. अरे तू टाकून लांब लांब गेलाय ते. हा हा. काय चाललंय तुझं? काय नाही बा. तू बरं आहे ना लय माझं दिवस कसं बरं बाबा. का बरं मी फार दमले बघ आता. आता काय झालं दामायला तो वय झालं का दामायला वय झालं नाही रे. मग आता माझ्याकडनं होत नाही. अरे नाण्या आता कळलं मी नाईटी स्वप्न पोहतो आता तुला काय परवणार आहे का सकाळीच्या हा, मला पोर आहे ती. हा त्यानेच मला सुळकी पण केली. मग पळ की. तसं नाही रे. मग अरे एवढी प्रॉपर्टी कमवतो मी. हा हा पण आहे ना मला घरात किंमतच नाही बघ. किंमत नाही हा काय करू ना मला काय कळतच नाही. म्हणजे काय देतो तुला काय आयडिया? घरात गेलं ना हा पोट धरून बसायचं हा पोट दुखात हा परत हे दुखाते हा परत ते दुखाते असं करू म्हणतो. हा मग काय होईल? मग बरं म्हणजे अरे बाबा तुला काय झालंय तुला डॉक्टर हा. किंवा काय तरी म्हणतील मग मला तुला किंमत कळलं. देतील काय? हा मग कळलं तुला किंमत देते का नाही आयडिया तर करून बघ तुला बरोबर मी तसंच करतो. तुझी आयडिया नाही जमली ना तुला दुसरी आयडिया देतो हा दुसरी लय भारी आयडिया काय? पैसे पैसे. हा पण ही आयडिया करून बघ बरं मी पहिले हे करून बघ. हा आणि मग मला येऊन सांग हा. देऊ लावते का नाही बरं तुला लक्ष दे तुम्हाला आयडिया दे. हा तुला होसत हा सांग आता उसाचा रस पिऊन लय ऊन झाले फार पैसे ठेवून काय करायचं? हा ना पैसे कमवले एवढे. वारा नाही किंमत देते. मित्र तर भेटलाय मला. हा, हा, मग काय? मग हा, उसत रस, रस, रस पिऊ. दादा दादा जरा दोन रस सांगा. दोन आईला पोर आहे का? आईला त्यांची आता आयडियाच करतो. अण्णांनी सांगितले ना मजाच करतो. आता आजारी असल्याचं नाटक करतो. बाळू ए बाळू, अरे दुखायला लागलं बाळू. अरे बाई की अरे बाळा. अरे 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 नाना काय झालं अरे छातीत चमकायचं रे. अरे बाबा काय झालं थांब. अरे बाबा ए भुषा लवकर ये रे पाणी घेऊन ये. काय झालं अरे काय झाले बघ रे. अरे छातीत काय येतात? काय जातो बाई नो नाना ये पाणी आण पाणी आण. हा मी डॉक्टर फोन करतो. नाना सर थांब डॉक्टर येते तोवर थांब रे बाबा. नाना जाते काय नको आता. हॅलो डॉक्टर. अहो आमच्या नानाचं आहे ना छातीतलं एकच तरी दुखतंय. तुम्ही लवकर यावा. हा लवकर या. बर चालते. पाणी दाखव रे बाबा. कशी ओढतं पाणी पाहत नाही बाबा घरात मला डॉक्टर का नाही? अरे देवा. अरे मला अरे मला अजून पोचवतं का काय? मला काय कळलं. मला उठू तर द्या रे. अरे मला उठू द्या रे तुम्ही. अरे अरे आयचं गावान गेला. एकदाचा सुटलो. उषा तू नाच्या अंगावर पांघरून टाकतो रे ना. मी डॉक्टरला फोन करतो. हॅलो गुगल, बायकोच्या डोकेदुखीला उपाय काय आहे? तुम्ही लगीन केले असल्यास बायकोच्या गुडघ्याला बाम लावा, नाहीतर लगीन करून या. हॅलो. हा हॅलो डॉक्टर.
कोण बोलतोय? कोरडे बोलतोय. अहो आमच्या आहे ना नानाच्या छातीतलं कस तरी होतंय, तुम्ही लवकर या लवकर. बरं बरं, आलो आलो. शाळेला MBBS ला होतो तेव्हा अभ्यास केला असता तर बरं झालं असतं बा. सगळं युट्यूबला बघून करावं लागतंय. हॅलो युट्यूब, पेशंटला भूल न देता स्वस्तात स्वस्त टाके कसे घालायची? सर्वात पहिलं तुम्ही साडी घेऊन या, पेशंटला पाजा आणि त्यानंतर 1 रुपयाचं ब्लेड आणून पेशंटला फाडायचं. फाडल्यानंतर ऑपरेशन झाल्यावर सुत आणि दाबणीने त्याला टाके घालून घ्यायचे. हे तुमचं काम 10 रुपयात होणार आहे. आणि 10 रुपये मला तुम्ही माहिती दिल्याबद्दल युट्यूबला गुगल पे करावे. हा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला ताणून मारण्यात येईल. करतो. आलं हेच घर वाटतंय बरं का मला. कुठे गेलं पेशंट? हाय का गेलं? काय झाले नानांना? तुम्हाला एक चिकट आपण तिथे घ्यायचं का? हा, इथं घ्या, इथं टाका. टाका काय उचलून घ्या. आता म्हातारा माणूस झालंय ना जरा. अरे देवा, उचलून नका, थांब. हे काढा, हे काढा. अरे देवा, तुमच्या तर आता अरे काय तुमचं काय चालवले मला. करा, चेक करा तुम्ही. काय होतंय बाबा तुम्हाला? अरे पण छातीत कळायचे बघ, असं दाब ना गते ना, पाचशे तुटले होत होते. बरं हे काढले याच्यात ना तू सिमेंट आहे, सिमेंट तुमच्यात गाळायला. नालाय का तू? गप बस. जरा. बीपीचं मशीन आहे, बीपीचं मशीन आहे. जरा हे लावा जरा बाबांच्या हाताला. बघा बघा काय झालंय, लवकर बघा. आमच्या मात्र लाईट करा हो लवकर. काय करा चेक. अरे बाप रे, BP 300 वर गेलाय. अरे हो असं डॉक्टर, कसं काय झालं? ते तुमच्या हाताला लावले, पेशंटच्या हाताला लावा. ए द्या. काय बाबा, डॉक्टर बघा की मला बघा की राव काय झालं. व्यवस्थित लाव रे, अन्नाचा बीपी तर हाय झालाय. डॉक्टर आता चेक करा. हाय बर का, बाबांचा BP ना जरा नॉर्मलच आहे. आता बघा तरी पण नॉर्मलच आहे. हा. म्हाताऱ्याच्या गाडीतले किडे वळ करते, म्हातारा नाटक करते. तुम्ही काय मला काय म्हातारा खरीच नालाय का नो, हे तुम्ही बोगस डॉक्टर आणलाय. तुम्ही आहे ना नवीन दुसरा डॉक्टर आणा, दुसरा डॉक्टर आणा. डॉक्टर नाही, तुम्ही वकील बोला. म्हाताऱ्याचं मृत्यू बनवून घेऊ लगेच हा. सगळ्या जमिनी जाऊ दे ना आपण- म्हातारं, मग बनवू आपण. हा, नाही वकील बोलून घ्या. तुम्ही आहे ना नालाय का नो, तुम्ही काय मला आजच पोहोचवता तुम्ही. तुमच्या याला जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तुम्हाला माझ्या जमिनीला एक हिस्सा पण देणार नाही. मी म्हाताऱ्याला आहे ना सकाळी आता आहे ना गोळ्या लिहून देतो, तुम्ही तेवढं द्या. म्हातारा सकाळ पण ते टापाकणार आहे. डॉक्टर झालाय का तू? भांडगुळ झाला हा, नालाय का? हा? अहो डॉक्टर आहे तो, तुम्ही त्याला मारता कायला? डॉक्टर तुम्हाला एक सांगतो, म्हातारा गेलं ना तुम्हाला तुमचा हिस्सा आणि तुमचं सामान सगळं पाठवतो. अरे तुम्हाला तुमचा हिस्सा पाठवतो, तुम्ही जावा लवकर. नक्की द्या बरं का पण. पाठवतो तुम्ही, जावा. म्हातारा आहे ना, म्हातारा या डॉक्टराने तुला बघतो मी परत. हा? आता डॉक्टर कुठून आणला? चला. तुम्हाला काहीच नाही झालं, तुम्ही ना जरा शांत राहा. मी मला घालवायचं वरती मला माहिती. नाना. चला आता आहे ना, तुम्ही ना इथं आराम करा, इथं बसा शांत. नाही मी झोपणार आहे. झोपा असं सरळ झोपा. खरं झोपा. काय झालेलं नाही, डॉक्टर म्हटले फक्त आराम करू द्या, होईल व्यवस्थित. तुम्ही थांबा इथं, मी आलोच. गेमच करतात. अरे बा, काय करतो? काय नाही, पाय दाबितो ना, आजारी आहे तुम्ही. अरे पाय नंतर दाब, पहिले उसाला पाणी घाल दा, निघ लवकर जा. हा घालतो. हा म्हाताऱ्याचा आजच घेऊन केला पाहिजे, परत हजर आली आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हाताऱ्याचा ना
कार्यक्रमच करून टाकतो आजकाल. आता सगळी इच्छेत माझ्या नाव, सगळी इच्छेत म्हाताऱ्याची माझ्या नाव करून घेतो, म्हणजे आपलं कामच ओके. म्हातार गेले का ते चेक करतो. म्हातारचं काम सामान झालेलं आता मात्र सगळं वाढलेलं आहे. आता आपले सगळी इच्छेत म्हातारची माझ्या नाव होणार आहे. अरे भूषा, हा? नाना जेवाय दिलं का नाही? अहो पप्पा आपले नाना गेले. अरे पप्पा आपले नाना गेले बाबा. नाना, असं कसं झालं नाना? भूषा, तू आतीला पहिला फोन कर बाबा. कशाला ती हिस्सा मागायला? काय? खिशात मामा होता, थांब फोन लावत होता मा. हॅलो आते, आपले नाना गेला आते, तू लवकर घरी ये. अरे बाळू, काय झालं नानाला? का रडता रे तुम्ही? अरे तुझे नाना आपल्याला, अरे असे कसे जातील बाबा? मला तर म्हणले होते तू अर्धी प्रॉपर्टी करतो. असं काय नव्हते म्हटले नाना. रे नाना, असं काहीच नव्हते म्हटले नाना. प्रॉपर्टी माझ्या नावा करणार होते नाना. बापरे भाड्या, माझ्या नानाला माझ्या लय जीव होता. आते तू किती प्रयत्न कर, तुला आमच्या इथे एकदा सुद्धा घेऊन जाणार नाही. अरे बापरे भाड्या, कसं देत नाही तेच बघा ते तुम्ही. किती प्रयत्न कर, आम्ही काय तुला देणार नाही 1 रुपया सुद्धा. नाना अरे काय तुमचं प्रॉपर्टी चालू आहे? तुम्ही झोपा रे, तुम्ही मिळाला ना, तुम्ही झोपा. काय झालं? तुझं काय माझ्या प्रॉपर्टी आहे का? मला बघायला येतं. तू वर आली नाही तर बघायला. मी आल्यावर बरं सगळी आली इथं. म्हातारा झोपले. आता सिद्धीने आयडिया सांगितली, तीच आयडिया करतो. भूषा, हा? अरे नाना कुठे गेलं? नाना गेलं. गेलं कुठे गेलं? गेलं म्हणजे इथेच कुठतरी गावाकडे गेला असेल कुठतरी. अरे नानाकडे काम होतं, चल आपण शोधू कुठं गेले. मी नाही येणार बुवा, मी लय दमलोय, मला झोपायचं. तुम्ही आपलं स्वतः बुवा. म्हातारा एक तर डगरी, तुम्ही आपलं स्वतः. मी नाही येणार, तुम्ही आपलं जावा, मला झोपू द्या. काय कार्टे जन्माला आले, जावा. मा बाप आहे, मला शोधावं लागणार आहे. चल चल. आता नानाचा बराबर गेम केलाय. आता सगळी प्रॉपर्टी या पठ्ठ्याच्या नाव होणार. कोणी नाना, मी तुम्हाला मारलं होतं नाना. नाही नाना, नाना मला चुकलं, नाना मला माफ कर नाना. नाना नाना मला चुकलं. नाही नाना. अरे भूषा, काय कशाला बोंबलो तो? अहो हे बघा नाना कसे करा बापा. मला भीती वाटत बाप्पा. अरे नाना नाही, तुला भास होतोय. नाही बाप्पा, मला भीती वाटत बाप्पा. नाना बघ कसे करतात, नाही अंगावर पप्पा. अरे तुला भास होतोय, तू झोप. सकाळचं आपण या नानाला शोधायला जाऊ. झोप मोड करते.
भुशा कुठे आहे भुशा? ना 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 नाना माझं चुकलं नाना. नाना मला माफ करा, मी परत नाही करणार असं नाना. अरे नाना मी तो बाप आहे, उठ लवकर. नानाला शोधायला जायचंय, सकाळ झाली, उठ. अख्ख्या रातभर बराळते, चल लवकर. अरे खुळ्या, अजून आवरलं नाही का? नानाला शोधायला जायचं, आत तिकडे चल लवकर. जायचंय की कधी आवरायचं? तोंड बघ फक्त माझा, तुमचं आवरलंय का? जाऊया ना. अरे अहो मी नाही केलं, नानांनी केलंय. अरे नाना तुला दिसतो एकट्याला, मला कसा दिसत नाही? नाना ना अहो, नानांनीच केलंय. अहो पप्पा मी खरं सांगतो, नानांनी केलंय. माहित नाना. उषा या पाहिला हो, आमच्या नानाला बघितलं का हो? मला नाही माहिती, तिकडे जाऊन सगळं गावात असते पुढे. मला काय तेवढेच काम धंदे आहे का? बाई खडूस वाटते काय नो? मला का खडूच या नानाच्या भूतानी एक वैताग आणलाय बाबा. मला परत सोळकी पळू करून सोडले. सकाळीच्या मला कार वाटलं रे. अण्णा तुम्ही का? अहो तुम्हाला नाही वाटलं मी, नानाने वाटलंय. कुठे नाना? पुढे नाना मग तुम्हाला दिसत नाही का? कुठे नाना? सकाळीच्या कुठे नाना? अहो तुम्ही तंबाखू मित्र आहे, तुम्हाला दिसाय पाहिजे, तुम्हाला तर दिसाय पाहिजे. अरे नाही ना दिसत, कुठे इथं कुणीच नाही. हो अण्णा तुम्हाला इथं नाना दिसताना काय एवढा मोठा नाना तुम्हाला दिसत नाही का? नाही ना, सकाळीच्या पळ घरी. सुमे, ए सुमे. काय रे दादा? अगं काय सांगू तुला, काल तू इकडं आली निघून, हा तेव्हापासून नानाच कुठं गायब झालाय. का बरं? कुठे गेले? काय कळानी कुठे गेले. आता काल शोधला आणि आज शोधितोय. तुझ्याकडे बघितलं पण तुझ्याकडे कुठं दिसत नाही. अरे देवा, आणि मग गेले कुठं? काय कळानी बुवा. तू चल आता बरं, आमच्या एवढी बरोबर. भाकर करू दे मला, मग जाऊ आपण बघायला. हा तू आवर बाई. भूषण बाबा, पीठ घे रे त्याच्या डब्यातून. नाही भाकर तरी होईल. अरे मुर्द्या, हे काय केलं तू? अगं ते मी नाही केलंय, नाना माझ्या मानगुटी बसले. नानाला मी काय अरे असं कसं नानाने तुला काहीतरी नानाला केलंय? तुला काही नानाचं खून बिन तर नाही ना केला मुर्द्या? अरे हे काय केलंय तू? जेव्हा नाना पर माझ्या मानगुटी बसली, नाना पर वैताग आणला मला. मग तो काय काय सांगू खून केलाय तुला? काय नानाचा? नाही ग बाई, काय सांगू तुला आता. तू एक काम कर, आपल्या बांधावरती मसोबा आहे, त्या मसोबाला जाऊन नीट नवस कर का हे नीट नेटकं नानाचं काय झालंय, तोच काहीतरी केलंय. चालेल चालेल त्या मसोबाला जाऊन बोल. चालेल. अगं सुमे, 2 दिवस झाले कार्टे ना असं फार बधीर सारखं करते. अरे दादा, मला तर वाटत यानेच काहीतरी केलंय नानाचं. नानाला शोधू दे, चला. हे असं दिसत आहे, पण हे कार्टा असं नाही, याने काहीतरी केलंय. तुम्ही आवाज करून पहिले नानाला शोधून काढ. देवा, कसं केलंय हे फार मला. देवा मला माफ कर देवा, माझ्याकडून लय मोठी चूक झाली देवा. हे माझ्या मानगुटीचं नानाचं भूत काढून टाक देवा. मला माफ कर देवा, काहीतरी कर, तूच कर आता, तूच माझा करता धरताय देवा, मला माफ कर. तुला उत्तर हवं आहे तर दक्षिणा ठेव. दादा किती दक्षिणा ठेवलीस? 10 रुपये ठेवली देवा. 10 रुपयात काय होतंय? 10,000 ठेव. माझं काम होईल ना देवा? 10,000 रुपये मध्ये तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. 10,000 ठेव. ठीक आहे देवा. देवा हे 10,000 घे, पण माझ्या मानगुटीवरच नानाचं भूत काढ देवा. काहीतरी कर, आमचा नाना आम्हाला परत दे देवा. पाया पड आणि उत्तर दिशेला माग न वळता सरळ चालत जा. तुझ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. धन्यवाद देवा, तुझी कृपा अशीच राहू दे. अरे मारो, या 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 या. फार भूत पडलं होतं त्याच्या ना. काम करा, त्याच्यावर पटकन नाना. तुला 3,000 रुपये दे. तुला 3,000 रुपये.
तुला प्रॉपर्टी करायचं नाही सारखं सारखं आमच्या घरी यायचं नाही 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 नाना असं नाही करणार हा. खरंच नाही करायचं. झालं का आणि मला अरे देवा माझा हिस्सा तुम्ही मला गांडावता काय अरे नाही मला बाळा फसवता तुम्ही मला किती त्रास झाला माहिती का तुम्हाला गंडावलं नाही तुला ही आम्या समज येण्यासाठी आदल घडवली. अरे बाळा बस इथं, बस. प्रॉपर्टीपेक्षा माणुसकी जपायची असती तेव्हा. आयुष्यभर प्रॉपर्टीच कमवायची आहे. आपण आहे आपल्या देवापाशी देवाचीच कृपा आहे नाना तुम्ही परत आले हा. तुला कळलं ना बाळा आयुष्यात काय महत्वाचं आहे माई लय मोठी चूक झाली नाना मला माफ कर नाना अरे जीवाला जीव देणारा तुझा बाप हा जीवाला जीव देणारा हात देणारा हा मित्र आहे मला हा तुझी हत्या आहे तुझ्या डोक्यावरती हात ठेवायला हा? काय प्रॉपर्टीच्या मागे लागला आहे माई लय मोठी चूक झाली नाना आणि मग मला सगळे तुम्ही माफ करा मी इथून पुढे कधीच असं करणार नाही आम्ही केल्यानंतर कोण नसते नाना माझीच नाना पण माझी लय मोठी चूक झाली मी लय हावी पडलो नाना इस्टेट करून मा वाईट जात नाना माझी चुकी झाली इथून पुढे लक्षात ठेव आणि नाती जपायला शिक. आणि बाळा हे आहे ते तुझंच आहे आम्ही काय 2 दिवसाचे राहिलोय आता पाहुणे नंतर सगळं इस्टेट तुझीच आहे. चल आता रडलो पहिले पुढं व्यवस्थित वागा. चालेल नाना चला चला जाऊया आपल्या घरी चला नमस्कार मित्रांनो, प्रथमतः मी सर्वांची माफी मागतो की काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला बरेच दिवस व्हिडिओ बनवता नाही आला, परंतु त्या तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या व्हिडिओला चॅनलला दिलेला आहे. इथून पुढे तुमचा असाच आशीर्वाद आमच्या सर्वांवरती राहावा आणि यानंतर आम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. तर आता जो काही व्हिडिओ आम्ही बनवले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं पण मनोरंजन होईल आणि सर्वांनी त्या व्हिडिओला प्रेम दाखवा, लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा, कमेंट करा धन्यवाद. आपलं सोडून गेलं चांगलं झालं होतं या असले बावळट.